तुम्ही सुद्धा कांदा कापून ठेवत असाल तर लगेच थांबा. मी पण आधी हीच चूक करत होते. पण नंतर समजलं की कापलेला कांदा योग्य पद्धतीने न ठेवल्यास तो लवकर खराब होतो. चला बघूया योग्य पद्धत काय आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. कापलेला कांदा लगेच विषारी वगैरे काही होत नसतो. आता काही लोक म्हणतात की कापलेल्या कांद्यावर लगेच बॅक्टेरिया तयार होतात. खरं म्हणजे तसं लगेच होत नाही. पण जर का तुम्ही तो उघड्यावर जास्त वेळ ठेवलात तर मात्र त्यावर बॅक्टेरिया वाढू शकतात आणि तो खराब होऊ शकतो. आता काही जणांना प्रश्न पडला असेल की कापलेला कांदा किती वेळ बाहेर ठेवता येतो? तर त्याचं उत्तर असं आहे, रूम टेम्परेचरमध्ये कापून ठेवलेला कांदा 2 तासाच्या आत वापरणे सुरक्षित मानले जाते. आणि आता राहिला प्रश्न फ्रीजमध्ये ठेवण्याचा. तर फ्रीजमध्ये कापून ठेवलेला कांदा ठेवणं एकदम सुरक्षित आहे आणि त्याला आपण साधारण 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो. पण कांद्याचा उग्र वास फ्रीजमध्ये पसरू नये किंवा इतर अन्नपदार्थाला लागू नये म्हणून कांदा नेहमी हवाबंद डब्यामध्येच ठेवायचा. अजून एक महत्त्वाचं म्हणजे कापलेला कांदा खराब झाला हे कसं ओळखायचं? तर खराब झालेला कांदा कोरडा पडू लागतो, मऊ पडू लागतो, चिकट होतो, वास येतो, तसंच त्याचा रंगसुद्धा बदलतो. अजून एक महत्त्वाचं म्हणजे बरेच लोक चिरलेला कांदा पाण्यात ठेवतात. त्यांनी काय होतं? तर बघा, 5 ते 10 मिनिटं चिरलेला कांदा पाण्यात ठेवल्यास कांद्यातील तिखटपणा कमी होतो. हा कांदा आपण जेवणाच्या वेळी खाण्यासाठी वापरू शकतो. पण खूप वेळ कांदा पाण्यात घालून ठेवू नका, कारण त्याची चव आणि त्यातले पोषण मूल्य पूर्णपणे निघून जातात. अशा या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर कापून ठेवलेल्या कांद्याचा देखील आपण सुरक्षित वापर करू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ती म्हणजे लक्षात ठेवा, शक्यतो कोणताही पदार्थ ताजा वापरणं हेच आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे. एक छोटासा रूल आहे, जितकं फ्रेश तितकं बेस्ट. कधी घरी पाहुणे येतात, कधी कार्यक्रम वगैरे होतात, तेव्हा अंदाज न आल्यामुळे चुकून कधी चिरलेला कांदा शिल्लक राहतो. वाया जाऊ नये म्हणून या व्हिडिओमधील टिप्स आपल्याला कामात येऊ शकतात. बरं, तुम्ही हा हॅक आधी वापरला होता का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच युजफुल आणि प्रॅक्टिकल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.